नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गोविंदा नरेश खरत. मी विनंती आपल्याला करत आहे की जासे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत मनीष अनंत पाटील, त्यांची निशाणी आहे हाताचा पंजा. आणि पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत निर्मला नरेश घरत, त्यांची निशाणी आहे खटारा. मी आता बघतो की विरोधक हे नेहमी त्यांच्यावर उमेदवार करतात का नेहमी एकच घरात उमेदवारी का. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की यावेळी नरेश घरत यांनी सांगितलेला का जर चांगला उमेदवार आणि बलाढ्य उमेदवार जर असेल आपल्याजवळ तर तुम्ही नवीन उमेदवाराला उमेदवारी द्या. मी त्यासाठी इच्छुक नाही आहे. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर नरेश घरत यांनी पुन्हा उमेदवारी घेतली. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले रायगडचे खासदार, माजी खासदार 2 वेळा खासदार होते, त्यांचे पुत्र 4 वेळा आमदार होते, त्यांचे छोटे पुत्र 1 वेळा गटनेते होते पनवेल महानगरपालिकेमध्ये. आता आपले जे उरणचे आमदार आहेत ते 3 वेळा नगरसेवक होते, 1 वेळा नगराध्यक्ष होते आणि 2 वेळा आमदार आहेत. आता याच्यानंतर पण आम्हाला दिसतात की तेच आमदारकीचे उमेदवार असतील. आता आपल्या विरोधात जी उमेदवार आहे मनीषा बळीराम घरत, त्या देखील 1 वेळा ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या. त्याच्यानंतर बळीराम घरत यांनी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून ते आयाराम आल्याबरोबर त्यांना उमेदवारी देण्यात आली थेट सरपंचाची. त्यावेळी ते पडले आणि आता देखील त्यांना पंचायत समितीसाठी पुन्हा एकदा मनीषा बळीराम घरत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्या पण या फेरी पडतील अशी मला जनतेच्या वरती विश्वास आहे. आणि अजून एक भयानक गोष्ट आहे की ह्या तिन्ही उमेदवारा त्यांनी 7 वर्षामध्ये घेतलेले आहेत. म्हणजे पहिले 5 वर्ष ते ग्रामपंचायतीचे सदस्य मनीषा बळीराम घरत होत्याच, त्यानंतर लगेच त्यांना सरपंच पद देण्यात आला, थेट सरपंच पदाची निवडणूक आणि आता पंचायत समितीची निवडणूक. मग ही घराणेशाही नाही आहे, मग ही काय आहे. विरोधक विकासावर गोष्टी करतात. आज जर जासे ग्रामपंचायतीमध्ये फिरला तर जासे ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला रोड, नाले सर्व विकास झालेला दिसते. आणि हा विकास महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्ष, नरेश शेठ घरत आणि संतोष शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेलाच दिसत आहे. ही लोक सांगतात की नरेश शेठ घरत 25 वर्ष सत्तेमध्ये होते, तर 25 वर्ष नरेश शेठ घरत सत्तेमध्ये नव्हते. ते सभापती राहिलेले आहेत. त्यांची मिसेस म्हणजे निर्मला नरेश घरत ही देखील उपसभापती राहिलेली आहे. पण विरोधकांना पंचायत समितीचा प देखील माहीत नाही. मध्ये निधी किती असतो आणि निधी कसा वाटप केला जातो याची पहिले त्याही माहिती घ्यावी. त्यांना पूर्ण माहिती जर आपला अर्ज केला माहितीच्या अधिकाराखाली तर पूर्ण माहिती देईल का नरेश शेठ घरत यांनी काय काय विकास केलेला आहे, त्यांची निधी कुठं कुठं संपलेली आहे. जी पंचायत समितीचा निधी असतो तो महिलांच्या विकासासाठी खर्च केला जातो, पशुसंवर्धनासाठी केला जातो, कृषीसाठी केला जातो. अशा प्रकारे निधी प्रत्येक विभागामध्ये वाटला जातो. नरेश शेठ घरत यांच्यात धमक आहे म्हणून ते वेगवेगळ्या मार्गाने निधी आणतात आणि जासेचा विकास करत. त्यांच्या गोष्टीमध्ये एक प्रसिद्ध गोष्ट आहे की जर एखाद्यावर संकट आला आणि तो जर नरेश शेठ घरत यांच्याकडे आला तर नरेश शेठ घरत निस्वार्थीपणे त्याच्या पाठी खंबीररित्या उभे राहतात. आणि तोच जर व्यक्ती जर बळीराम घरतकडे आला तर पहिल्यांदा बळीराम घरत त्याच्यातनं आपला स्वार्थ साधण्याचा व मलिंदा काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या निवडणुकीत तुमची जागा काय आहे ती सुज्ञ जनता दाखवणार आहेच. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो नरेश शेठ घरत यांच्याबद्दल की नरेश शेठ घरत एक चांगले सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. नरेश शेठ घरत या दिबा पाटलांच्या नामकरणामध्ये नरेश शेठ घरत यांच्यावर 6 केसेस आहेत. नरेश शेठ घरत यांच्या आणि आमच्या आई साहेबांच्या संस्कारामुळे त्याच्यात आमचा देखील कॉन्ट्रीब्युशन म्हणून आम्ही जामीनदार देखील आहोत. मी, माझा भाऊ. माझा बोलणं इतकं आहे की बळीरामजी घरत यांनी दाखवावा की दिबा पाटील आंदोलनामध्ये किंवा कुठल्या सामाजिक कार्यामध्ये तुमच्यावर किती केसेस आहेत. एक जरी केस आहे ती तरी दाखवावी. त्यामुळे मी दुसरे ते बोलतात नोकरीवर का नोकरी, तर मी सांगू इच्छितो
की नरेश घरत यांनी नोकरी या मी सांगते पंचकृषीत सर्वात जास्त नोकऱ्या जर लावलेल्या असतील तो शेतकरी कामगार पक्ष, केसरी शेठ घरत आणि नरेश घरत यांच्या नेतृत्वाखालीच नोकरी लागलेल्या आहेत. आमच्यावर आमचे काका सुनीलजी घरत यांनी सांगितलेला होता, टीका केली, तर मी सुनीलजी घरत काकांना देखील सांगू इच्छितो की त्यांना देखील नोकरी ही P&O मध्ये जी लागली ती केसरी शेठ घरत आणि नरेश शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षांनीच नोकरी लावलेली आहे. त्याचप्रमाणे नोकरीचा बोलत असतील का, आता आमचे दुसरे काका जे उमेदवार आहेत बलिराम शेठ घरत हे देखील काय सांगतात की मी भविष्यात नोकरीला लावणार आहे. अरे बली काका, मी तुला एवढाच सांगू इच्छितो का तू भविष्यात नोकरीला लावणार आहेस. तू आता जाऊन झालेला आहे 3 वर्ष. 3 वर्षामध्ये तू किती लोकांना नोकरीला लावलास. तुझ्या पती भक्कमरित्या वैभवजी घरत आहेत, परेशजी घरत आहेत, जतीनजी पाटील आहेत, राहुलजी पाटील आहेत. त्याचप्रमाणे डुंबावाडीवरची बरीच पब्लिक आता तुमच्या पाठी आहे खंबीररित्या. त्याच्यामध्ये तू त्यांना जी होती कट्टर किंवा तुझ्या पाठी याच्या आधी रांजणपाडची लोक होती जी तुझ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तुला मदत केली, त्याच्यापैकी कोणला कामाला लावलास हे पहिले जाहीर करावं आहे. फक्त एक मी कधी खोटा बोलणार नाही, त्याप्रमाणे अनिकेत घरत यांना तू कामाला लावलेला आहे. त्याचप्रमाणे जर बघायला गेलास तर मी सांगतो जतीनजी पाटील याला मी कामाला लावलेलं आहे एकदा, भले कुठली छोटी मोठी नोकरी पण मी लावलेली आहे. त्याचप्रमाणे परेश घरत यांना 2 वेळा लावलेला आहे, वैभव घरत यांना मी 2 वेळा लावलेला आहे आणि गावातील बरेच लोकांना मी नरेश शेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नावावर नोकरीला लावलेला आज आहे. दुसरे ते आमच्यावर आरोप काय करतात की विकास, तर तू आज सांगतोस ना की डुंबावाडी हा माझा बालेकिल्ला आहे, तर कधी ते बालेकिल्लावाल्यांना जाऊन विचार की त्यांची वाडी ही वसवली कुणी आहे, कुणी त्यांना इथं ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना रस्ता, पाणी, इतर सर्व गोष्टी कुणी दिलेल्या आहेत तेच तुला उत्तर देतील का मला कुणी ठेवलेलं आहे आणि त्यांचा विकास कुणी केलेला आहे. आज तुझ्या बरोबर येऊन 3 वर्ष झालेले आहेत, तू काय विकास केलेला आहेस त्याची जराशी माहिती करून दे. तू सांगतोस पंचायत समितीमधनं नरेश शेठ घरत यांनी किती निधी आणला. आज ठीक आहे, चल नरेश शेठ घरत तुम्हाला त्याचा नॉलेजच नाही की पंचायत समितीला निधी किती असतं, काय किती असतं. आज 4 वर्ष झाली, बरोबर आहे. 4 वर्षात तू मला सांग, सत्ता तुमची होती कारण की तेव्हा 4 वर्ष प्रशासन इथं बसलेला होता, त्या प्रशासनाकडची पंचायत समितीचा तू निधी किती आणलास. कारण की मला माहिती आहे का तू काहीच करू शकत नाही, फक्त बाता करू शकतोस आणि ते तुझ्या स्वभावात मधनं काका दिसतो. आणि तू एक आमच्या आई साहेब निर्मला नरेश घरत यांच्यावर खोट्या व्हिडिओ बनवतेस, कधीतरी त्या व्हिडिओ बघ, तुला देखील हसायला येईल का खरोखर त्यांचा त्या व्हिडिओमध्ये जे रोल दाखवतस ते आहे का. आणि अख्ख्या जनतेला माहिती आहे की नरेश शेठ घरत हा एकमेव व्यक्ती जासेमध्ये आहे किंवा पंचकृषीत आहे का ज्याचा संपर्क अख्ख्या तालुक्याच्या प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती असेल की नरेश घरत यांच्या मिसेस निर्मलाताई नरेश घरत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर मनीष अनंत पाटील यांना भरघोस मताने विजयी करा. त्यांची निशाणी आहे हाताचा पंजा आणि खटार.